पाथर्डी संघाचं एकेरी धावेने खातं खोललं जात आहे. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा नितीन सज्ज होईल. मित्रांनो 2003 सालचा विश्वचषक होता, त्यावेळी मात्र पहिलं षटक झहीर खानने हाताळलं. 15 धावा खर्च केल्या गेल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. मॅथ्यू हेडन आणि ॲडम गिलक्रिस्टने चोप दिला होता आणि त्यावेळी त्या स्पर्धेमध्ये रिकी पॉन्टिंग या गोलंदाजाने झहीर खानला एका हाताने षटकार लगावले होते, एका हाताने बॅट फिरवून षटकार लगावले होते. बॅट मध्ये स्प्रिंग आहे अशी गोष्ट सुद्धा झाली होती. पण मित्रांनो अनुभवची गोष्ट सांगतो, झहीर खान महागडा पडला होता त्या स्पर्धेमध्ये, तर नंतर अनुभव आला. 2011चा विश्वचषक खेळला, पहिले 3 षटक निर्धाव टाकले होते. अनुभव हा महान गुरु यासाठी म्हटला जातो. आज मात्र झहीर खानला बघून मात्र इंग्लंडचा गोलंदाज जर आपण पाहिलं तर जरूर मी म्हणेन धावसंख्येला बघती 1 धाव लगावली गेली गोलंदाजीसाठी. पुन्हा एकदा गोलंदाज या मात्र सुरेख पद्धतीने बटका चेंडू चालू निघून जातोय 4 धावेसाठी. झहीर खानबद्दल बोलत होतो आणि झहीर खानचा इन स्विंग आउट स्विंग पाहून जेम्स अँडरसन म्हणतो की याच्यासारख्या गुरुवर्य कोणी नसेल. लाजवाब कामगिरी झहीर खानची पाहायला मिळते. आदरणीय माननीय सन्माननीय निलेश वालेकर यांचं इथे आगमन झालंय, त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. धावी एसटी सोडून जाणारा चेंडू पंच दंडित करतात, गोलंदाजाला दंडित केलं जात आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम क्रमांक 25 पालन केलं जाते. धावसंख्या नंबर 6 धावा धावसंख्येवर दिल्या गेलं. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ या मात्र बागची काळा चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. डीसी 4 धावा आल्या. 4 धावाच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर पाहिली गेली तर 10 धावा धावसंख्येवर दिल्या गेल्या. 10 धावा धावसंख्येवर दिल्या गेल्या. षटक क्रमांक मार्गस्थ आहे ते म्हणजे पहिलं 10 धावा धावसंख्येवर दिल्या गेल्या. या मात्र खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू पडल्यानंतर कट होतोय. एक सुरेख पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला आणि जरूर मी म्हणेन अवांतर स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय. वाईटच्या स्वरूपामध्ये येणारी एकेरी धावसंख्येमध्ये पडणारी भर धावसंख्या धावसंख्येवर दिल्या गेली जाते ती म्हणजे 11 धावा धावसंख्येवर दिल्या गेल्या. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. या मात्र सुरेख पद्धतीने चेंडू केला जातो. लेगकट स्वरूपामध्ये खूप काढलेला हा फटका. चेंडूला शरीरावरती येऊन दिलं, चेंडू शरीरात जवळ आला आणि नंतर लेगकट सुरेख पद्धतीचा फटका. 1 धाव जरूर आली. धावसंख्येमध्ये पडणारी भर 12 धावा धावसंख्येवर दिल्या जात आहेत. 12 धावांचं महत्व कित्येक वेळा सांगायचं. युवराज सिंग सारख्या खेळाडूचा जन्मदिवस आहे, शरदचंद्रजी पवार यांचा जन्मदिवस आहे आणि मात्र भाजपाचे आज मात्र जनक दैवत म्हणून म्हटलं जातं गोपीनाथजी मुंडे याच दिवशी देवाघरी परतले होते. 12 तारीख होती. या मात्र जोरदार पार केला जाता. चेंडू सीमा लगत रक्षण केलं जाते. कबरच्या दिशेने फेकी गाच्या आखो मी इशारे. दुसरी डाव सुद्धा सहजरित्या पूर्ण. धावसंख्या धावसंख्येवरती लगावली जाते की म्हणजे 14 धावा धावसंख्येवरती लगावल्या जात आहेत. 14 धावा धावसंख्येवरती लगावल्या गेल्या. पहिले षटक समाप्तीवरती आहे. छोटीशी विश्रांती घेऊया, डीजेकडे जाऊया, तर नंतर मैदानाच्या आतमध्ये येऊ. या ठिकाणी कालच्या दिवसामध्ये आलो आणि त्या दिवसामध्ये जर पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी भगवा झेंडा फडकताना दिसला आणि निश्चितच आठवण शिवरायांची नक्कीच होऊन गेली होती. एक लाईन म्हणे वेळीच छत्र उचलले नसते म्हणून वेळीच छत्र उचलले म्हणून भगव्याचे विश्व राहिले. राजे तुम्ही होतात म्हणून हे आम्ही हिंदवी स्वराज्य पाहिले. आणि निश्चितच म्हणे भगवा रंग हिंदुत्वाचं प्रतीक आहे आणि तेच हिंदुत्वाचं प्रतीक भगवान निशाण. तर नंतर शिवसेने हाती उचललं आणि बाळासाहेब ठाकरे हृदय सम्राट, महाराष्ट्राचे शिवसेनेचे हृदय सम्राट आणि संपूर्ण मराठी भाषिकांचे हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेबजी ठाकरे यांनी केलेले कार्य हे मराठी माणसासाठी एक जिगरबाज कार्य होतं. धावसंख्या फलकावरती आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतो. 14 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. 14 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. षटक क्रमांक पहिल्या समाप्तीवरती आहे. पंचांना विनंती आहे ताकीद द्या. तिन्ही पंच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये आहात. एक गोलंदाजाला तुम्ही ताकीद द्यायची आहे. वेळ खूप जातोय, वेळ खूप वेस्टेज होतोय.
5:39 झाले. लाईट मट माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर तयार राहा. अंधार होण्याच्या आतमध्ये तुम्ही तयारीत राहायचं आहे. शेवटचा आणि अंतिम दिवस आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय. आदर्श धावसंख्या फलकावरती 14. मात्र सुरेख पद्धतीने चेंडू होता. बॅट चिकारा घेऊन चेंडू मात्र थर्डमॅन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. फेकी केली जाईल तर मात्र घेतलेली एकेरी धावसंख्येमध्ये पडणारी भर पाहिली गेली तर 15 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. एकेरी दुहेरी धावेचं महत्व जरूर सांगायचं झालं मित्रांनो तर हर्षा गोखले हा एक पत्रकार आणि त्यांनी मात्र क्रिकेट प्रेमी म्हणून ज्याला पाहिलं जातं, एक समालोचक म्हणून ज्याला पाहिलं जातं, त्यांनी सचिन तेंडुलकरला विचारलं की एकेरी दुहेरी धावे तू खेळणारा क्रिकेटर आज मात्र T20 क्रिकेट आलंय. 2007 सालचा विश्वचषक चळवळ येत होता आणि त्यावेळी त्याला विचारलं गेलं की तू कसा क्रिकेटमध्ये बदलाव करून घेशील. मित्रांनो जगातील सर्वच क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये खेळणारा एक मात्र फलंदाज आहे सचिन तेंडुलकर आणि तो मात्र त्यावेळी म्हणाला होता 120 चेंडूंचा खेळ असेल जोरदार शिवराजच्या तलवारीसारखा चेंडूवरती प्रहार चेंडू सीमारेषेच्या बाद चौकार 4 धावा DC. मराठी सिनेमा आला आणि त्यामध्ये हे सुंदर मधुर संगीत ऐकायला मिळालं होतं. लाजवाब संगीत होतं आणि ते जरूर लगावलं जातं डीजेच्या माध्यमातून. धावसंख्या फलकावरती लगावली जाते ते म्हणजे 19 धावसंख्या फलकावरती छत्रपती शिवरायांचा जन्मदिवस 19 फेब्रुवारी 1630 या मात्र जोरदार छत्रपती शिवरायांच्या तलवारी झाला चेंडू होती प्रहार चेंडू सीमारेषेच्या बाद चौकार. चेंडू 2 चौकार लगावले जात आहेत. धावसंख्येमध्ये पडणारी भर पाहिली गेली. धावसंख्या फलकावरती लगावली गेली 23 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. षटक क्रमांक दुसरं मार्गात आहे. दुसऱ्या षटकातील काही चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या फलकावरती 23 धावा पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा संच यावर मात्र जोरदार तार केला जातं कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला उचलेपैकी केली जाईल. एक धाव मात्र अंकित केली जाते. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर पाहिली गेली तर धावसंख्या फलकावरती लगावली जाते. 24 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 34,459 धावा लगावण्याचा कारनामा केला गेला होता. एक मात्र फलंदाज सचिन रमेश तेंडुलकर 100 शतक त्याने झळकावले होते. मैदानाच्या आत येऊया. या मात्र सुरेख पद्धतीचा फटका पल्लू स्कूप एक आकडा वेगळा फटका सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. धावसंख्येमध्ये पडणारे भर धावसंख्या फलकावरती 28 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. तिलकरत्ने दिलशान श्रीलंकेचा हा खेळाडू तिलकरत्ने दिलशान याची आठवण जरूर होते. एक पल्लू स्कूप हा फटका त्याने एक सर्वनिमाने सुरेख पद्धतीचा फटका खेळण्याची एक अनोखी शैली मात्र निर्माण केली गेली होती. तिलकरत्ने दिलशान असं त्या खेळाडूचं नाव होतं. निर्धाव चेंडू असणार आहे. एक चेंडू असणार आहे. तिन्ही पंच ज्यावेळी एकत्र आले त्यावेळी मात्र त्यांचं बॉडी लँग्वेज सांगत होतं की चेंडू निर्धावच असावा. धावसंख्या फलकावरती लगावली गेली आहे ती म्हणजे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 28 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. सगळ्या डीजेकडे एक सुंदर संगीत ऐकून नंतर मैदानाच्या आतमध्ये 55 मिनिटे घाई करायला सांगा. बिना जोखिम कुछ नहीं मिलता दोस्तों और जोखिम वही उठाते हैं जो साहसी होते हैं. 2 षटक समाप्तीवरती आहेत आणि धावा फलकावरती लगावल्या गेल्या 28 धावा. आता मात्र जोरदार फटकेबाजी करावी लागेल आणि जोरदार फटकेबाजी केल्यानंतरच तुम्ही ही धावगती गोळा करू शकता. 2 षटक समाप्ती झाले. 28 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज येतोय वैभव. हा गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होईल. धावसंख्या फलकावरती पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हक्कदार वैभव. या मात्र सुरेख पद्धतीचा फटका केला जातोय कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाच्या चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी.
डीजे आज जुम्मा नाही, आज रविवार आहे. धावसंख्या फलकावरती लगावली जाते 4 या धावसंख्येच्या मदतीने 32 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. 32 धावा फलकावरती 2 षटक समाप्तीवरती वैभव याच्या पहिल्या चेंडूवरती प्रहार केला जातोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज वैभव पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये सुरेख पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं जात आहे. एक धाव जरूर येते. एक धावच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर आणि धावसंख्येला फलकावरती लगावली जाते ती म्हणजे 31 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल केला जातोय. प्रत्येक संघाला विनंती करेन यापुढे होणारा सामना जॉर्ज संघाला विनंती असेल. जॉर्ज संघ माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर तयारीत राहायचं आहे. ही इनिंग संपली की नाणेफेकीचा कौल लगेचच केला जाईल. जॉर्ज वर्सेस स्वरा अर्थातच ब्लू स्टार. स्वरा इलेव्हनला विनंती असेल, या सगळ्याला विनंती असेल. स्वरा आणि जॉर्ज इलेव्हन एक अप्रतिम सामना जरूर प्रेक्षकांच्या समोर येईल. मैदानाच्या आतमध्ये वैभव गोलंदाजीसाठी सज्ज. या मात्र खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. विकेटचा पत्ता आहे. फलंदाज मात्र तंबूच्या आचऱ्याला डीजे. धावसंख्या फलकावरती लगावली गेली 33 धावा. आता मात्र फलंदाज बाद होतोय तो म्हणजे दीपक धावसंख्या फलकावरती आहे ती म्हणजेच 33 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. दीपक हा फलंदाज वैयक्तिक 8 या धावसंख्येवरती बाद होऊन तंबूच्या अंतरावर परतलाय. अजून सुद्धा या मात्र जोरदार प्रहार केला जातोय. कव्हरच्या दिशेने सातत्यपूर्ण खेळी पाहायला मिळते ती म्हणजेच बिपिन याचा फटके बाजू पाहायला मिळाला ते म्हणजे बिपिन याच्या माध्यमातून. त्यानंतर जर फलंदाज पाहिला तर प्रत्यक्ष हा फलंदाज त्या क्षेत्रामध्ये फटकेबाजी करतोय. त्यानंतर आलेला बिपिन आणि त्या क्षेत्र मात्र हलतं ठेवलं जात आहे. त्या क्षेत्ररक्षकाचं शेड्यूल मात्र बिझी ठेवलं जात आहे. धावसंख्या फलकावरती जर का पाहिली गेली 34 धावा फलकावरती लगावल्या गेल्यात. धावसंख्या फलकावरती 34 धावा. या मात्र बॅक टू द बॉल जोरदार प्रहार चेंडू सीमारेषा बाद चौकाच्या धावा. एक सुंदर ताळमेळ पाहायला मिळतो डीजेचा. या मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू खेळला जातोय. डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला उचलण्यामध्ये फॉकलिंग केलं जात आहे. तत्वर मात्र घेतलेल्या दुहेरी धावा धावसंख्येमध्ये पडणारी भर धावसंख्या धाव फलकावरती लगावली जाते 40 या धावसंख्येवर. नरेंद्र मोदींचं राज्य आलं आणि मात्र भारतामध्ये डिझेल आणि पेट्रोलचे भाव याप्रमाणे वाढत आहेत ज्याप्रमाणे धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकावरती लगावली गेली 40 धावा धाव फलकावरती 3 षटक समाप्तीवरती. एक छोटीशी विश्रांती डीजेकडे जाऊ. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय. नवीन गोलंदाजीसाठी येतोय तो म्हणजेच संतोष. हा गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होईल. संतोष हे नाव आलं की लगेच आठवते. एक खेळाडू मुंबईच्या सांताक्रूज विभागातील आहे संतोष सक्सेना आणि त्या खेळाडूने रणजी क्रिकेट गाजवले आणि त्या खेळाडूने सचिन तेंडुलकर सोबत 9व्या काळासाठी सर्वाधिक धावांची पार्टनरशिप केली आहे. रणजी क्रिकेटमध्ये तो खेळाडू टेनिस बॉल क्रिकेटर आहे. या मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू टाकला जातोय. आगळी वेगळी शैली. फलंदाज मात्र बाद. इझी. एक सुरेख पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. क्रिकेटमध्ये आगळी वेगळी शैली पाहायला मिळाली. जर का तुम्ही पुणे विभागामध्ये गेलात, जर का तुम्ही नाशिक असेल पुणे असेल त्या साईडला जर गेलात तर या क्रिकेटला हाफ बॉल म्हणून क्रिकेट संबोधलं जातं. आणि क्रिकेटमध्ये जसं मैलोमैली जसं तुम्ही जाल असं म्हटलं जातं मराठी भाषिक एक 12 मैलावरती भाषा बदलते. भाषा शैली मराठी माणसाची बदलते. तसं बॉक्स क्रिकेट आहे. एक 12 मैल तुम्ही गेलात की लगेच क्रिकेटची नियम आणि क्रिकेटची गोलंदाजी वेगळी पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज संतोष. या मात्र सुरेख पद्धतीने चेंडू फेकी केली जाईल. त्यावर मात्र एक धाव जरूर घेतली जाते. दिपेशजी पाटील
जातं की मराठी माणूस 12 मैलावरती मराठी भाषेचा एक वेगळा अनुभव पाहायला मिळतो की भाषा तशी बदलत जाते, मराठीची पोट भाषा पाहायला मिळते. या मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या मात्र एकेने भर पडते. धावसंख्येमध्ये एकाने भर धावसंख्या फलकावरती 42 धावा फलकावरती लगावले गेले. 42 धावा फलकावरती लगावले गेले. षटक क्रमांक शेवटचं आणि अंतिम मार्गस्थ आहे. शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये किती धावा गोळा केल्या जात आहेत. गोलंदाज एक जलद गतीची गोलंदाजी करतोय, लाजवाब गोलंदाजी. या मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू बॅटची काढा, चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी प्लीज. पद्धतीने धावसंख्येमध्ये पडणारे भर 10 संख्या फलकावरती 46 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. इतकी जलद पद्धतीची गोलंदाजी केली जाते. आज मात्र प्रेक्षकांना एक गोष्ट जरूर मात्र पाहायची राहून गेली की म्हणजे असल्पा संघाचा एक छोटासा गोलंदाज अतिशय जलद गतीची गोलंदाजी करतो, या पद्धतीची गोलंदाजी करतो. तो गोलंदाज या ठिकाणी उभा नाही, आज नाही आहे. मात्र हलक्या हाताने खेळला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. वैभव येतोय, चेंडूला फेकी करेल. तोवर मात्र एक धाव जोडून घेतली जाते. बॅकअप सुंदर पाहायला मिळालं. नितीन यांचं एक 2 धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर धावसंख्या फलकावरती लगावली जाते. 48 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. 48 धावा फलकावरती लगावले गेले. शेवटच्या षटकातील काही चेंडूचा खेळ शीर्ष आहे. धावसंख्या फलकावरती 48 धावा. www.testcricket.in तसंच श्री साई स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केलं जातं. या मात्र चेंडूला लॉक केलं जात आहे. मुंबई लँड रिझन मध्ये ट्रॅव्हल झाला, फेकी केली जाईल. त्यावर मात्र घेतलेली एकेरी धाव 49 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. या पुढील सामना विनंती असेल जॉर्ज इलेव्हन संघ रोहन चिले. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर त्वरित या. स्वरा 11 अर्थातच ब्लू स्टार संघाचा संघ आहे. स्वरा 11 आणि जॉर्ज इलेव्हन संघ दोन्ही संघाच्या संघाला विनंती आहे, त्वरित या. रोहन चिले या ठिकाणी उपस्थित होत आहेत. स्वरा 11 संघाचा संघ विनंती आहे. नाणेफेकीचा कोल करायचा आहे, त्वरित या. मला हॅडवर्ड करू द्या. तर धावसंख्या फलकावरती लगावली गेली 49 धावा. 50 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये काय घडेल. रोहन चिले उपस्थित आहे. स्वरा 11 संघाचा संघ नाही. रोहन दोंदे त्वरित या. नाणेफेकीचा गोल करून घ्या. तर काय घडेल काय बिघडेल सराव करून देऊ नका. पंच आपल्याकडे वेळ फार कमी आहे, काही करा, सामन्याला सुरुवात करा. धावसंख्या फलकावरती 49 धावा लगावल्या गेले. 50 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये येणाऱ्या 24 चेंडूमध्ये काय घडेल काय बिघडेल, कसा सामना विजय केला जातोय, कोणता संघ पराभूत होतोय हे मात्र ऐकण्यासाठी घेऊन चलतो तुमचा आमचा दिव्याचा लाडका आवाज जितेश पाटील यांच्याकडे. तर विपक्ष ओंकार 11 या दोन संघांमध्ये प्रथम फलंदाजी करताना ओंकार 11 संघाने धावा कुठल्या धावफलकावर 49 आणि 50 धावांचं लक्ष ठेवलं ते म्हणजे बियांग 11 संघाला. सर्व्हिस जोडी मैदानामध्ये आले बियांग 11 संघाची. शकीला फलंदाज विकास, नॉन शकीला वैभव, मागील सामन्याचा हिरो नॉन शकीला फलंदाजी करतोय. नाणेफेकी झाली आहे जॉर्ज वर्सेस स्वरा. स्वरा 11 संघाने नाणेफेकी जिंकलाय. तुमचा निर्णय सुद्धा कळवायचा लवकर लवकर आम्हाला. सामन्याकडे वळूया. सामन्याला सुरुवात गोलंदाज सज्ज होतोय तुषार. पहिल्या षटक घेऊन येतो तुषार. स्ट्रायकरला फलंदाज विकास, नॉन शकीला वैभव. सरपंच सुरुवात करते अक्षय गायकवाड. तुम्हाला विनंती करतो. सामन्याला सुरुवात होते. पहिल्या चेंडू पडतोय गोलंदाज तुषार सज्ज होतोय.
चला वेळ कमी घ्यायचा आहे. क्षेत्रश्री क्रीडा संघ ओंकार इलवत संघ विनंती करतो तुम्हाला. चला लवकर लवकर चेडू पडला पाहिजे. झालं तर 2 धावांची पॅनल्टी तुम्हाला इम्प्लिमेंट करण्यात येईल. त्याला चेडू पुढे सरसावून घ्यायचा प्रयत्न होता. पर्यंत बसतोय फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवर धक्का बसतोय. मास्टर पहिल्या चेंडूवर मोठा धक्का बसतोय. विकास बॅगीचं पवेलियन 0 धावसिकर बाद होते. विकास पहिल्या चेंडूवर सफल गोलंदाज तुषार पुढे चेंडू ऑन साइडला स्वीप केला. ऍक्च्युअली गोलच्या वेगाने सीमा पलीकडे 4 धावांसाठी धनवटीचे मास्टर किरण आल्या चौकाराने अकाउंट ओपन करतोय. किरण गोलच्या वेगाने चेंडू सीमा बार केला. गॅप शॉट सिलेक्शन पुढे चेंडू स्ट्राईकला फलंदाज किरण गोलंदाज सुजूद तुषार पिवलचे षटक घेऊन पुढे सरसावताय. 4 धावा. धनवटीचे मास्टर बॅक टू बॅक 2 चेंडू 2 चौकार ठोकतोय. एक चेंडू ऑन साइडला मिड विकेटला एक स्ट्रेट ड्राइव्ह बघायला भेटला. गोलंदाजाच्या डोक्यावर मारलेला झेल होता गोलंदाजाला, मात्र झेल सोडला. गोलंदाजाला वाटला चेंडू डायरेक्ट बाउंड्रीच्या बाहेर जाईल, पण त्या हिशोबाने चेंडू बाउंड्रीच्या 5 ते 6 इंच आधी पडला आणि चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप 4 धावांसाठी गेला. पुढे चेंडू पुढे सरसवताय. डाऊन साइडला स्वीप केलाय. कोणताही गडू जवळ बसताय. 3 चेंडू 3 चौकार डोक्यात किरण तो मैंने कमिटमेंट कर दी, उसके बाद तो मैं खुद की भी नहीं सुन. 4 चेंडू धावून झाले. धावफल कव्हर 12. किरण आक्रमकपणा धारण करतोय. 3 चेंडू 3 चौकार ठोकले. किरणने आल्या चौथा फलंदाज ठरतोय किरण. आजच्या दिवसात 3 फलंदाज असे ठरले. पहिला फलंदाज शैलेश, त्यानंतर घनश्याम शिंदे आणि आता मात्र किरण. आजच्या दिवसामध्ये 3 फलंदाज 3 चेंडू 3 चौकार ठोकले. 2 खेळाडू ठरले. पुन्हा एकदा पुढे सरसवत आहे. ऑन साइडला घेऊन गेला. ब्लॉकवरचा चेंडू होता. एकच धाबी दे. लेट किट केलाय. चेंडू सीमा पलीकडे 4 धावांसाठी. थर्ड मध्ये सेमीफायनल वैभव सुद्धा अकाउंट ओपन करतोय चौकाराने. पहिले षटक संपते. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या. धाव फलकावर तब्बल 17 धावा फुटल्या, कारण पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद झाला. त्यानंतर मला वाटतं पुढे जर बॅट फुटला असेल, दबावाखाली असेल, मानसिक दबाव, मात्र मानसिक दबाव बाळगला नाही. त्यामध्ये फलंदाज किरणने आल्याला 3 चेंडू 3 चौकार ठोकले. चौथी चेंडूवर सिंगल घेतली, स्ट्राईक आउट केली ती वैभव याच्याकडे. वैभवने सुद्धा लेट कटच्या स्वरूपामध्ये एक चेंडू खेळला आणि चेंडू गेला थर्ड मॅन झाला 4 धावांसाठी. धावसंख्या दाखल कव्हर 17. P1चा पॉवर प्लेचा पुरेपूर वापर केलाय तो म्हणजे फलंदाजांनी. पुन्हा स्ट्राईकला फलंदाज किरण 3 चौकाराच्या मध्येने वैयक्तिक 13 धावसंख्येवर खेळतोय किरण. नवीन गोलंदाज शैलेश येतोय. नवीन गोलंदाज या शैलेशने स्पर्धेची दुसरी हॅट्रिक संपादन केली. तो शैलेश आता मात्र चेंडू लेग स्टिक सोडून झालाय. पंच अक्षय आमच्याकडे वळतायत. दोन्ही जमिनी समांतर दाखवत आहेत आणि चेंडू वाईड घोषित करतायत. वाईट दर्शका पुढे 28 वर शेकडा फलंदाज किरण पुन्हा एकदा सज्ज. ऑन साइडला शूट केलाय. चेंडू गॅप मध्ये. चेंडू सीमा बाद 4 धावांसाठी.
22 वर एक चेंडू धावा फलकावर 22 धावांचा ओघ इथे निर्माण होतोय. शैलेशच्या बॅटिंगमध्ये चौथा चौकार येतोय. पुन्हा एकदा वळू सामन्याकडे स्ट्रायकर फलंदाज किरण ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता. चेंडू बॅटच्या वरून निघून गेला. निर्धाव चेंडूची सांगता होती मात्र दर्शक फुलकर संगीत 22 पुढील चेंडू गोलंदाज सज्ज होतोय. शैलेश यावर दुसरी हॅट्रिक आहे स्पर्धेमध्ये. तोच गोलंदाज शैलेश पुढे किरण टू शैलेश बाहेर चेंडू होता. ऑफ ड्राईव्ह केल्या चेंडूला ढीक मध्ये जातो. चेंडू निपेक्षा कव्हरला क्षेत्रक्षम मात्र सज्ज आहे. एकदम एक धावसंख्या पुढे 23 वर 50 धावांचं लक्ष आहे. 50 धावांचं लक्ष पार करताना 23 धावा धावफलकावर आल्या. चेंडूचा सामना केला षटकांमधला सगळ्या फलंदाज वैभव पुढे सरसावतात. ऑफ ड्राईव्ह क्षेत्रक्षम मात्र सज्ज. एक धाव मिळणार आहे. एक धावाचा अवधी होता. एक धाव पूर्ण केली. 4 चेंडू धावा धावफलकावर 24. अजूनही फक्त एकच गडी बाद झालाय पहिल्या चेंडूवर. त्यानंतर एक गडी बाद झालाय. गोलंदाज शैलेश पुन्हा एकदा कमबॅक करायचा प्रयत्न करत असेल. शैलेश टॅकल फलंदाज किरण ऑफ ड्राईव्ह चेंडू पुन्हा एकदा गॅप मध्ये टाकायचा प्रयत्न होता पण तिथे मात्र क्षेत्र सज्ज आहे. एकच जमीन एकडे दोन्ही धावसंख्या पुढे सरस होती म्हणजे 25 वर शक्यता शेवटचे चेंडू शिल्लक आहे. टॅकल फलंदाज वैभव पुन्हा एकदा शैलेश टॅप केलाय. फलंदाज बाद वैभव कोणत्याही प्रकारचा बॉल नव्हता. दोन्ही फलंदाजामध्ये संवाद झाला नाही आणि ते मात्र फलंदाज बाद होतोय वैभव धावचीच्या स्वरूपामध्ये. धावफलकावर 221 25 वर प्रतिषटक 12 पूर्णांक बनण्याची सरासरी कायम ठेवली फलंदाजी करताना VN11 संघाने अजूनही किरण खेळपट्टीवर खेळतोय कारण किरणकडे मोठ्या फटक्याची अपेक्षा असणाऱ्या संघाला फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला प्रीतम नॉन स्ट्राईक एंडला गोलंदाज सज्ज होतोय प्रशांत प्रशांत सज्ज होतोय. पुढे सरसावतात ऑफ ड्राईव्ह इथे मात्र नॉन गेमच्या फलंदाजाच्या पायाला लागतो चेंडू. दुधावाचा उद्या असणार आहे बघूया. दुधावा पूर्ण होत का पंच मिळून डिसिजन घेत आहे. पंच मिळून डिसिजन देत आहे. फलंदाज बाद कारण सुरक्षितता पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले होते किरण. तिसऱ्या धावेची गरज होती पण खेळून मात्र ते सज्ज होते क्षेत्रक्षम टीम मध्ये आलेला चेंडू गॅदर करायला. तिसऱ्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झाला. किरण मोठा धक्का बस येतो म्हणजे VN11 संघाला नवीन फलंदाज येतोय. पंकज स्ट्राईक गेटला पंकज येतोय. किरण वैयक्तिक 20 या धावसंख्येवर बाद झाल्या. 4 चौकार ठोकले किरणने. पंकज बघूया पंकज कशा प्रकारे फलंदाजी करतोय. सकाळच्या दिवसामध्ये खूप एंटरटेन केलेल्या सकाळच्या सत्रामध्ये फलंदाजाने हलका धडकून काढलाय. बघूया दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतात पंकज तिथे नकार देत आहे. स्ट्राईकवर फलंदाज प्रीतम स्ट्राईकवर होते प्रीतम यांच्याकडे. रिव्हर्स स्वीप करायचा प्रयत्न होता. चेंडू पॅडवर ब्रश होतोय. ते मात्र एकच धाव येते मुंबईच्या स्वरूपामध्ये. पुढे सरस्वती 28 वर अशक्यमध्ये मात्र कमी धावा खर्च करते गोलंदाज. पल्लू स्कूप केलाय. चेंडू सीमा
सीमा पलीकडे 4 धावांसाठी बऱ्याच वेळानंतर एक मोठा फटका बघायला भेटतोय. दाखल करा 32 जुनी 18 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 18 धावांची आवश्यकता. स्ट्रायकरला फलंदाज पंकज. बघा पंकज कशा प्रकारे फलंदाजी करतोय. सामना मोठा करतोय का आपल्या फलंदाजीच्या जोरावर. फलंदाज सामन्यामध्ये पूर्णपणे कमबॅक करून देतोय का आपल्या संघाला. सामना अजूनही बॅलन्स आहे दोन्ही संघाच्या बाजूनी. दोन मोठे फटके आले तर सामना एक साइड चुकू शकतो. रिव्हर्स स्वीप करायचा प्रयत्न फसतोय. चेंडू लेग स्टिक सोडून झालाय पण जर अक्षय आमच्याकडे वळत आहे. इट इज वाईड. पुढे सरसवली 33 वर 17 धावा हव्यात. येणारे 8 चेंडू 17 धावांच्या पुढे सरसवतात. गॅपमध्ये गोल काढला. गोल काढूचा बंद मिसफील्ड होते. सीमा पलीकडे 4 धावांसाठी. सात चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे. पण माहितीसाठी 5 चेंडू झाले आहेत. प्रशांत यांचे पुष्पाने तुमचं स्वागत आहे. फलंदाज पंकज चौकरच्या मध्ये वैयक्तिक 9 धावसंख्या खेळतोय. बघूया पंकज सामना जिंकून देतो काय. 7 चेंडू 13 धावांची आवश्यकता. संजय प्रशांत रिव्हर्स स्वीप करायचा प्रयत्न होता. चेंडू पॅडवर प्रश्न होतोय. इथे मात्र लेग बायच्या सर्वांमध्ये सिंगल येते. षटक समजतं ते पंचांकडनं षटक संपते. नवजाच्या फलकावर 38. 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता. येणार 7 चेंडू मध्ये 12 धावा देतोय का गोलंदाज का 12 धावांवर अडवतोय गोलंदाज. येणार वेळ आणि काळच ठरवेल. तोपर्यंत डीजे कडे जाऊया आपण. टीम मीटिंग नका घेऊन विनंती करतो. टीम मीटिंग घेऊ नका. पच लवकरात लवकर खेळायचं आहे. धनवडीची मास्टर येणारे 7 चेंडू 12 धावांची आवश्यकता. 3 चौकार ठोकावीच लागतील. आता प्रति चेंडू मागे 2 धावा कुणाला लागतील. रोडीत सामना जिंकू शकतो VA 11 संघ. ओके येणारा वेळ आणि काळच ठरवेल कुठला संघ विजयी होतोय कुठला संघ तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करतोय. सगळ्या फलंदाज पंकज नवीन गोलंदाज सुदर्शन. सगळ्या फलंदाज पंकज. बघा पंकजने 2 चौकार ठोकले. हलक्या हाताने गोल काढायचा प्रयत्न होता. इथे मात्र बंद बसतोय पण फलंदाज बाद धावचीच्या स्वरूपामध्ये. आदर्श येतोय. आदेशवर पूर्णपणे जिम्मेदारी आली आहे. बघूया आदर्श मोठे फटके मारतोय का. गोलंदाज सामना मोठा करतोय का. फलंदाज सामना मोठा करतोय. बघूया पहिले चेंडू फलंदाज बाद होतोय. धावचीच्या सर्वमध्ये प्रीतम बाद झाला. सेकंड फलंदाज आदर्श. गोलंदाज सुदर्शन. इट इज वाईड पण फलंदाज बाद होतोय. दुसरा फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज येतोय. अजून एक अमित येतोय. 7
फलंदाजी करायला. नॉनस्ट्राईकला फलंदाज पंकजला स्ट्राईक भेटणं खूप गरजेचं आहे. पंकज मध्ये ती क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. फलंदाज अमित 5 चेंडू 10 धावांच्या 5 चेंडू 11 धावांच्या आवश्यकता. फलंदाज अमित फलंदाज अमित बघूया अमित कशा फलंदाज 5 चेंडू 11 धावांची आवश्यकता. एक रंगतदार सामना संघामध्ये चुरसिरमान झाले. 2 फलंदाज बाद झाले पहिल्याच चेंडूवर. ऑन साईडला स्वीप करायचा प्रयत्न होता. प्रयत्न बसतोय पण मात्र चित्याच्या वेगाने एक धाव पूर्ण केले बाईकच्या सर्वमध्ये. मंडपवाला किरण कुठे समालोचन कक्षाकडे यायचंय. मंडपवाला किरण यायचंय समालोचन कक्षामध्ये लवकर लवकर. 4 चेंडू 10 धावांच्या आवश्यकता. स्ट्राईकला फलंदाज पंकज पल्लू स्कूप करायचा प्रयत्न होता. हा प्रयत्न फसतोय आणि मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. फलंदाज बाद धावचीच्या सर्वमध्ये. मास्टर फलंदाज स्ट्राईकचा फलंदाज मात्र इथे बाद होतोय. पंकज बाद होतोय कारण पंकजनी स्ट्राईक सोडलेली. डबल कव्हर 40 3 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. सेकंड फलंदाज नवीन आलेला फलंदाज अमित. मिथून 3 चेंडू 10 धावांची आवश्यकता. बघूया कोण जिंकतोय सामना. सामन्यामध्ये खूपच रंगतदार सामना इथे चालू आहे. ओंकार विपक्ष विहांग या 2 संघांमध्ये. सेकंड फलंदाज अमित पल्लू स्कूप करायचा प्रयत्न फसतोय. इथे मात्र एकच धाव आहे. एका धावावर समाधान मानायला लागेल. पंच निर्णय काढवायचा आहे. वंडी 2 चेंडू 9 धावांची आवश्यकता. चेंडू 9 धावांची आवश्यकता. 9 धावा करणं कंपल्सरी आहे. विकेट टॉसला कोणत्याही प्रकारचं महत्व नाही. हॅलो दिलीप जनरेटर वाल्याला विनंती करतो की हॉलिजन चालू करायचे आहे. संध्याकाळ होत चालले काळोख वाढत चाललंय. दिलीप जनरेटर वाल्याला विनंती करतो हॉलिजन चालू करायचे. डावखुऱ्याचा फलंदाज मिथून 2 चेंडू 9 धावांची आवश्यकता. सामन्यामध्ये पूर्णपणे रंगतदार सामना चालू आहे. बघू एकदा वाईट एखादा चौकार सामना कुठेतरी टर्न करू शकतो. ऑन साईडला घ्यायचा प्रयत्न होता. प्रयत्न फसतोय. निर्धाव चेंडू आणि सामन्यामध्ये मात्र पकड निर्माण केले फलंदाजाने आणि सामना मोठा केला तो गोलंदाज सुदर्शन याने. 7 चेंडू 12 धावांची आवश्यकता होती. 5 चेंडू मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या. 3 धावा खर्च केल्या सुदर्शन यांनी. 1 चेंडू 9 धावांची आवश्यकता. ऑन साईडला घेऊन काढलाय चेंडू सीमा पार 4 धावांसाठी आणि सामना इथे विजय होतो ओंकार मालाडा संघ 4 धावेने. या सामन्याचा सामनावीर नो डाऊट प्रज्ञेश यायचा. प्रज्ञेश तर 30 धावांची बरदार पाळी केली प्रज्ञेश यांनी. कृष्णा मुंडे यांना विनंती करतो त्यांच्या सोबत या खेळाडूला सन्मानित करायचं आहे. जायचंय प्रज्ञेश स्टेजवर.
आणि या पुढील सामना असणार आहे स्वरा इलेवडे पक्ष जॉर्ज या